मराठवाड्यातील सगळ्यात मोठा श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन व 108 कुंडी भव्य महाविष्णू याग संगीत रामकथा व अखंड हरिनाम सप्ताह केज परिसरात भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी होतो आहे। भावी भक्तांनी मोठ्या संख्येनं या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहावं। भावी भक्तांची योग्य ती सोय या ठिकाणी रात्रंदिवस केलेली पाहायला मिळते। या संस्थांचे मठाधिपती प्रमुख असणारे हबप केशव महाराज शास्त्री यांच्या संपूर्ण निगराणीखाली मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे। काय म्हणतायत महाराज, कसं आहे नियोजन पहा तुम्ही। बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। महाराष्ट्रातला मराठवाड्यातला सगळ्यात मोठा यज्ञ केज तालुक्यातील या परिसरात होतोय। 11 मार्चला या महायज्ञाची सुरुवात होतीये। तर येणारा जे पुढचे 8-10 दिवस आहेत ते या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये महायज्ञ यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत। त्याची जोरदार तयारी या केज परिसरामध्ये सध्याला पाहायला मिळते। भव्य दिव्य स्वरूप असेल या ठिकाणी रामाची मूर्ती आहे, त्याची भव्य दिव्य या ठिकाणी आकर्षक अशी रंगोटी केली जाते। हा सभा मंडप अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर जे काही भक्तगण येणार आहेत या ठिकाणी त्यांच्या निवासाची, राहण्याची, खाण्यापिण्याची सोय या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी केली जाणार आहे। हा मंडप भव्य दिव्य स्वरूपामध्ये जेणेकरून कुठल्याच भाविकांना अडचण येणार नाही। त्याचबरोबर सध्या उन्हाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असल्यानं या ठिकाणी भव्य मोठा मंडप सावलीचं नियोजन देखील या ठिकाणी केलेलं आहे। कारण या ठिकाणी रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात भाविक भक्त असणार आहेत। या ठिकाणचा यज्ञ सोहळा हा महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये गाजणारा आहे। कारण भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी येणारे महाराज असतील, या ठिकाणचं त्या ठिकाणी राहणारी जी काही व्यवस्था आहे ते भव्य दिव्य स्वरूपात केली पाहायला मिळते। जी काही हे नियोजन केलं आहे ते महाराज आहेत केशव महाराज यांच्याच मार्गदर्शनाखाली, यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये आणि या सर्व नियोजनाची या ठिकाणी तयारी केली पाहायला मिळते। जी काही पाठीमागं मंडप आहे तो यज्ञ मंडप आहे। या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे। माझ्यासोबत सध्या या ठिकाणी केशव महाराज आहेत। या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे, काय असणार आहे, आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू। महाराज, काय सांगाल, या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये पहिल्यांदाच केज परिसरामध्ये हा आगळा वेगळा आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये यज्ञ होतोय, काय रूपरेषा आहे, काय सांगाल? या भगवान श्रीकृष्ण आश्रमामध्ये केजच्या पवित्र भूमीमध्ये हा महायज्ञ संपन्न होणार आहे, विष्णुयाग होणार आहे। आणि विष्णू यज्ञाचं विशेष महत्त्व धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। विष्णू यज्ञेन सर्वत्र सिद्धिर्भवती। विष्णू यज्ञ केल्यानंतर विष्णू भगवंताची पूजा अर्चना मनोभावे आणि श्रद्धेनं भावनेनं जर केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून आध्यात्मिक उन्नती होते, मनशांती लाभते, सर्व मनोकामना पूर्ण होतात। असा हा महान यज्ञ या केजच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे। आणि याची रूपरेषा सांगायची झाली तर हा यज्ञ 11 मार्च 2026 ते 19 मार्च 2026 पर्यंत संपन्न होणार आहे। महायज्ञाची वेळ आहे सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये हा संपन्न होणार आहे। आणि त्यानंतर परमपूज्य आदरणीय, ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, रामायणाचार्य ढोक महाराज यांची रामकथा संपन्न होणार आहे। समोरच मंडप पाहू शकताय, हा सुंदर मंडप या ठिकाणी बनलेला आहे। आणि याच ठिकाणी ढोक महाराजांची
रामकथा दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये संपन्न होईल आणि रात्री विद्वान कीर्तनकार मंडळींची 8 ते 11 या वेळेमध्ये कीर्तन होणार आहेत. या धार्मिक स्थळावर साधारणतः किती भावी भक्तांची गर्दी असणार आहे आणि काय नियोजन असणार आहे? या ठिकाणी अनेक भगवत भक्त येतील अशी अपेक्षा आहे. कमीत कमी 10,000 प्लस संख्या तर सहज येईलच, परंतु त्याहीपेक्षा कारण हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि परिसरामधून भक्तगण येणार आहेत आणि हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा यज्ञ या परिसरामध्ये पूर्वी कधीही झालेला नाहीये, प्रथमच होतोय. त्यामुळे आजच कार्यक्रम सुरू होण्यासाठी वेळ आहे, तरी परंतु आजच दररोज 1-2 हजार लोक दर्शन करण्यासाठी पाहण्यासाठी उत्सुकतेने भेट देत आहेत. यावरून असं वाटतंय की निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होईल. शेवटपर्यंत लाखो लोक या ठिकाणी येतील आणि या महायज्ञामध्ये सहभागी होऊन महाप्रसाद घेतील, कारण महाप्रसाद सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू राहणार आहे. या यज्ञामध्ये पाठीमागे पाहायला गेलं तर भव्य देव स्वरूपामध्ये एक आकर्षक असा मंडप या ठिकाणी उभा केलाय. यामध्ये काय काय असणार आहे आणि भाविकांना, या पंचक्रोशीतील भाविकांना एक काय आव्हान असेल तुमचं, काय सांगाल? या ठिकाणी समोर जो मंडप बनवलेला आहे त्यामध्ये सुंदर प्रकारचे यज्ञकुंड तयार केलेले आहेत आणि हवन सामुग्री सर्व उपस्थित राहील. भाविक भक्तांना बरोबर काहीही साहित्य आणण्याची गरज नाहीये. त्यांनी स्वतः या ठिकाणी यायचं आणि त्यांनी पूजेला बसायचं. त्यांना सर्व साहित्य या ठिकाणी दिलं जाईल. त्यासाठी आपली नावनोंदणी करावी लागेल, यज्ञपास घ्यावे लागतील. नावनोंदणी करून यज्ञपास घेतल्यानंतर त्यांना जरूर या महायज्ञामध्ये सहभागी होता येईल आणि विधीपूर्वक तो यज्ञ संपन्न होईल. कारण या महायज्ञामध्ये खूपच मोठं भाग्य असं आहे की हिमाचल प्रदेशामधील महान तपस्वी परमत्यागी स्वामी 1008 श्री श्री चिन्मयपुरीजी महाराज यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या दर्शनाचा, त्यांच्या संगतीचा लाभ सर्व भगवत भक्तांना लाभणार आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर आता 11 मार्च रोजी भव्य दिव्य स्वरूपामध्ये या महायज्ञाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. भाविकांना देखील आवाहन महाराजांनी केलंय, जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या कुठल्याच भाविकांना कुठलीच अडचण येणार नाही याची काळजी पुरेपूर इथल्या पंचक्रोशीतील सेवकांनी, भाविकांनी या ठिकाणी घेतली सुद्धा पाहायला मिळते. तर भाविकांना पुन्हा एकदा ज्ञानभूमीच्या माध्यमातून आव्हान आहे, या ठिकाणी या ठिकाणी होत असलेला हा यज्ञ सोहळा तुम्ही डोळ्यांनी पहा आणि सुख शांती लाभण्यासाठी या यज्ञामध्ये नक्कीच तुम्ही लाभ घ्या. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे. येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात. संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे, एकता नगर, जालना रोड, बीड.